मराठा सेवा संस्थेच्या वतीनं विद्यार्थी गुणगौरव सोहळा कालिदास कला मंदिर येथे आयोजित करण्यात आला। यावेळी 1100 विद्यार्थ्यांचे गुणगौरव करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात सभागृह नेते दिनकर पाटील आणि महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते सरस्वती पूजन तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आले। या कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठा सेवा संस्थेचे प्रमुख नगरसेवक दिनकर पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी मराठा सेवा संस्थेचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना शाबासकी देण्याचे काम 6 वर्षापासून सुरू असल्याचे दिनकर पाटील यांनी सांगितले। आणि कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, या देशासाठी त्यांना सेवा करण्याची संधी मिळाली पाहिजे। विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास आम्ही संपूर्ण पाठिंबा देऊ, तसेच त्यांनी खूप शिकावे व मोठे व्हावे असा आशीर्वाद दिनकर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केला। गुणांनी निवडून येतात, त्यांना त्यांच्या केलेल्या कामाची, अभ्यासाची एक शाबासकीची थाप मिळावी, त्यांना प्रोत्साहन मिळावं। जसं आज स्टेजवर बघा, सर्व वकील की जे समाजात चांगलं काम करतात, तुमच्या सारखेचे विद्यार्थी दशेतून आज एवढ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत। असं तुम्हाला बनण्यासाठी, एक प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी मी कार्यक्रम हा आयोजित करत असतो, तो कालिदास मध्येच असतो। प्रोत्साहन द्यावं, त्यांचा सत्कार व्हावा, त्यांना पुढे मार्गदर्शन व्हावं, त्यांनी पुढे या देशाचं खरं युवक युवती ह्या भवितव्य असतं, पुढील जीवन त्यांचं चांगलं। यानंतर उपस्थित महापौर रंजना भानसी यांनी देश वाचला तर आपण वाचू, समाजाशी आपली काहीतरी बांधिलकी असल्यानं आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, आजचे विद्यार्थी हे पुढील भविष्य आहेत असे त्यांनी कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सांगितले। ज्या समाजामध्ये आपली जी बांधिलकी असते आणि त्या ठिकाणी आपण सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवून त्यांना एक प्रतिष्ठित पत्रक देऊन, त्या प्रतिष्ठित पत्रकाचं महत्त्व असं आहे का त्याचा आपल्याला ज्या गुणांना आपल्याला जी वाव मिळते आणि जी आपल्या पाठीवर जी थाप दिल्या जाते, आजच्या दृष्टिकोनातून आजचे विद्यार्थी या देशाचे पुढचे नागरिक आहेत, यांच्या ज्या आज आपण समोर बसलेले जे विद्यार्थी आहे हे पुढच्या भविष्य आहे। या देशामध्ये आजच्या काळामध्ये चाललेली परिस्थिती, कारण सोशल मीडिया इतका फास्ट आहे का हा सगळ्यांपर्यंत एका क्षणात काय होतं आणि एका क्षणात त्यापर्यंत पोहोचतो। यामध्ये आज आपण बघितलं असेल टीव्ही वरती, आज आपल्या पहिल्यांदा मी विद्यार्थ्यांना एक सांगते त्यांच्या गुणगौरवाच्या नादी का आपण आज देशाची आपली परिस्थिती, आपल्या जे मी कौशल्य विकास या संस्थेच्या आत्ताच तो कार्यक्रम आटतो, आज या ठिकाणी मी आले, अण्णांचा फोन चालू होता। या ठिकाणी मी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना सांगेन का आपण ज्या देशाचा आज भविष्य ठरणार आहोत, पुढचा काळ आपल्या हातात आहे आणि त्यासाठी मोदीजींनी आज बघितलं असेल, एका बाजूने चीनचा वार होतोय, एका बाजूने पाकिस्तानचा होतोय, इस्रायलला मोदीजींचा दौरा आहे। त्याच्यामुळे पहिल्यांदा देश वाचेल तर आपण वाचणार, हे सगळ्यात महत्वाचं। जसं प्रत्येक ठिकाणी जे प्रशिक्षण दिल्या जातं हे प्रत्येक विद्यार्थ्यावर आजच्या काळात बिंबवल्या गेलं पाहिजे का आपला देश असेल तरच आपण असू, हे महत्वाचं प्रबोधन आपण प्रत्येकाने घरी जाताना घेऊन गेलं पाहिजे। तुम्हाला शिंपले जोडायचे आहेत की मोती मिळवायचे आहेत, कारण सागरात सगळंच असतं। त्याप्रमाणे या ज्ञान क्षेत्रामध्ये खूप असे विस्तारलेले क्षेत्र आहेत, अनेक फॅकल्टीज आहेत, अनेक कोर्सेस आहेत, अनेक संशोधनाच्या जागा आहेत। याचा निर्णय तुम्हाला या 12वी नंतर करावा लागणार आहे। मित्रहो, असं आपले पालक असं समजतात, विद्यार्थ्याला काय 12वीच्या विद्यार्थ्यातलं त्याला काय समजतं, त्याला पुढची दिशा आपणच द्यावी लागेल। ठीक आहे, बरोबर आहे, पुढची दिशा देत असताना त्या दिशेला जात असताना त्याच्यातले खाच खडके, त्याच्यातले जे काही प्रॉब्लेम निर्माण होतात ते प्रॉब्लेम त्यांच्या पुढे मांडावे लागतात, पण अखेर निर्णय मात्र 12वीच्या विद्यार्थ्यांनीच घ्यावा।
साधी गोष्ट आहे. जोपर्यंत आपल्या ज्ञानाची कक्षा विस्तारत नाही, आपल्या बुद्धीचा विकास होत नाही, तोपर्यंत आपलं जनरल नॉलेजही वाढत नाही, तोपर्यंत आपण या शालेय जीवनामध्ये नव्हे पुढेही सुद्धा आपण काही प्रगती करू शकणार नाही. विद्यार्थी मित्रांसाठी बोलतोय.